नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज भरलेल्या सर्व महिलांना एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. मित्रांनो, आतापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाखो महिलांनी येथे अर्ज भरलेले आहे आणि लाखो महिलांमधून येथे काही महिलांचे अर्ज येथे सबमिट झालेले आहे, पूर्णपणे येथे सक्सेस झालेले आहे आणि काही महिलांचे अर्ज येथे रिजेक्ट सुद्धा झालेले आहे. परंतु मित्रांनो, हे अर्ज का रिजेक्ट झाले आहे? कारण मित्रांनो, आपण अर्ज भरल्यानंतर आपल्या अर्जावरती जर ह्या 4 गोष्टी असतील तर मित्रांनो आपल्याला येथे 1500 रुपये मिळणार नाही. नेमक्या त्या कोणत्या गोष्टी आहे की त्यामुळे आपण अर्जामधून येथे बाद होऊ शकतो? आपल्याला येथे 3000 रुपये सुद्धा येथे मिळणार नाही. तर मित्रांनो, आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी नेमक्या समजून घेऊया की अर्जावरती जर आपल्या ह्या गोष्टी असेल किंवा नसेल आणि त्या आपण कशा दुरुस्त करून घ्याव्या. तर चला मित्रांनो, बघूया व्हिडिओमध्ये. त्याआधी आपण या व्हिडिओवरती जर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, बघूया या व्हिडिओमध्ये कोणत्या त्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये कोट्यावधी महिलांचे अर्ज हे पात्र ठरले आहेत. मात्र अर्जदार महिलाला 1500 रुपये मिळणार की नाही हे अर्जाच्या समोर असणाऱ्या एका स्टेटसवरून निश्चित होणार आहे. तर मित्रांनो, एक हे महत्त्वाचे पॉईंट आहे, प्रलंबित स्थिती. तर मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता पेंडिंग स्टेटस. जर तुमची अर्जाची स्थिती अजूनही प्रलंबित म्हणून दर्शवत असेल तर याचा अर्थ तुमच्या अर्जाची छाननी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता, तुमचा अर्ज जर येथे पेंडिंग दाखवत असेल तर तुमची येथे प्रोसेस अजून येथे चालू आहे. तर मित्रांनो, येथे पुढे येथे तुम्ही बघू शकता रिजेक्ट स्टेटस. रिजेक्ट स्टेटस, जर तुमच्या अर्जाची स्थिती रिजेक्ट दिसत असेल तर याचा अर्थ तुमचा अर्ज सरकारने रद्द केला आहे. तर मित्रांनो, येथे बघू शकता रिजेक्ट स्टेटस जर दिसेल तर तुमचा अर्ज येथे बाद झालेला आहे. त्यानंतर पुढे येते 3 नंबरवरती पुनरावलोकन स्थिती. म्हणजेच मित्रांनो, येथे रिव्ह्यू स्टेटस जर आपल्या अर्जाची स्थिती दाखवत असेल तर रिव्ह्यू म्हणून असेल तर याचा असा अर्थ आहे की सरकार तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करत आहे. तर मित्रांनो, रिव्ह्यू स्टेटस जर असेल तर तुमचा अर्जसुद्धा येथे रिव्ह्यूमध्ये असेल. तर मित्रांनो, म्हणजेच तुमच्या अर्जाची येथे पडताळणी येथे प्रोसेस चालू आहे. तर मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो, येथे 4 नंबरवरती आपण बघू शकता मंजुरीची स्थिती म्हणजे अप्रूव्हल स्टेटस. जर तुमचा अर्ज तपासला गेला आणि त्याची स्थिती जर अप्रूव्हल असेल तर याचा अर्थ तुमच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून तो अर्ज स्वीकारला गेला आहे. हे 4 अर्जाचे स्टेटसचे प्रकार आहे, ज्यापैकी मंजुरीची स्थिती म्हणजे अप्रूव्हल स्टेटस आहे असलेल्या अर्जदार महिलांनाच शिंदे सरकारकडून 1500 रुपये मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो, जर आपला अर्ज अप्रूव्हल झाला तर आपल्याला येथे रक्षाबंधनच्या अगोदर येथे 3000 रुपये येथे आपल्याला मिळतील. आणि येथे तुम्ही पुढे बघू शकता, राज्यातील कोट्यावधी महिलांना माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत, पण या सर्व अर्जाची आता छाननी होत आहे. अशा वेळी ज्या अर्जासमोर रिजेक्ट स्टेटस दिसेल ते अर्ज नाकारण्यात आले आहेत असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे त्या महिलांना शिंदे सरकारकडून देण्यात येणारे 1500 रुपये मिळू शकणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने येथे बघू शकता की आपण जर आपला अर्ज येथे भरला असेल तर लवकरात लवकर आपण त्यामध्ये त्याचे स्टेटस येथे तुम्ही चेक करू शकता. जर अशा पद्धतीने काही तेथे रिजेक्ट असेल तर तुम्ही पुन्हा येथे अपलोडसुद्धा येथे पुन्हा करू शकता. तर मित्रांनो, आता लवकरात लवकर रक्षाबंधनच्या अगोदर तुम्ही येथे ही प्रोसेस येथे परत करू शकता. त्यावेळेस तुम्हाला येथे 3000 रुपये मिळतील. तर मित्रांनो, अशी छोटीशी माहिती होती. माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.